नमस्कार, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे मी काल किराणा भरला आहे, तर तो किराणा कसा स्टोअर करायचा आणि कमीत कमी जागेमध्ये मी कसा स्टोअर करते तर ते तुम्हाला दाखवते. तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये माझा किचन पाहिला असेल. तर माझा किचन खूप छोटा आहे आणि किचन छोटा असल्यामुळे माझा स्टोरेजही खूप छोटा आहे. तुम्ही पाहू शकता या स्टोरेजला फक्त 2च कप्पे आहेत आणि या 2 कप्प्यामध्ये मी 1 ते 2 महिन्याचा किराणा स्टोअर करणार आहे. तर आधी मी स्वच्छ पुसून घेते. तर ओला फडका केला आणि ओल्या फडक्याने मी स्वच्छ पुसून हे घेते. झाडू वगैरे मारून घेतले. तर आता स्वच्छ पुसून झाल्यानंतर ते सुकून देणार आहे आणि त्याच्यानंतर आता जो मी किराणा काढला आहे तर तो किराणा मी पॅक करते. आता इथे एक बॉक्स घेतला. या बॉक्सला मी घरीच डेकोरेट केलं आहे. माझी जी जुनी कुर्ती होती तिला कट करून मी बॉक्स हा थोडा डेकोरेट केला आहे, तर दिसायलाही सुंदर दिसतो आहे. आता या बॉक्समध्ये ज्या डबल वस्तू आहेत म्हणजे मिठाचं पॅकेट किंवा चहापत्ती, हळदीचं पॅकेट, मसाले पॅकेट हे आपल्याकडे डबल असतात. तर हे मी या बॉक्समध्ये ठेवते. भरपूर सारं सामान या बॉक्समध्ये बसते. तुम्ही इथे पाहू शकता. ज्या पॅकेटवाल्या वस्तू आहेत तर त्याच मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेत. आणखीही काही निघणाऱ्या वस्तू मी या बॉक्समध्ये ठेवणार आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे एक्स्ट्राचा स्पेस होता, तर त्या स्पेसमध्ये मी माझे तांदूळ जे भरलेले आहेत म्हणजे भाकरीसाठी भरलेले तांदूळ आहेत तर ते मी ठेवते. आता माझ्याकडे एक कट्टा ठेवायला मोठे भांडं कोणतं नव्हतं, त्याच्यामुळे मी अशा तांदळाच्या गटल्या करून ह्या स्पेसमध्ये ठेवलेल्या आहेत. तर आणखी काही सामान निघणारं म्हणजे ज्याचा वापर कमी होतो तर त्या वस्तू मी त्या स्पेसमध्ये ठेवते. तर आता हा काउंटर सुकला आणि खाली मी एक कपडा टाकून घेतला आहे आणि जो बॉक्स आपण तयार करून घेतलेला तर तो बॉक्स मी आतल्या साईडला टाकला आहे. म्हणजे कारण का त्या वस्तू आपल्याला कमी वापरायच्या आहेत, कधीतरी लागणाऱ्या त्या वस्तू आहेत, तर त्याच्यामुळे मी तो आतमध्ये टाकला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे बास्केट आहे. तर हे बास्केट तुम्ही आधी एका व्हिडिओमध्ये पाहिले असतील. तर तिथे आता मी दुसरं स्टोरेज स्पेस आणलेला आहे, त्याच्यामुळे हे बास्केट मी ह्या वस्तू ठेवण्यासाठी यूज करते. तर एका बास्केटमध्ये मी मसाल्याचे डेली वापरायचे जे मसाले आहेत तर ते ठेवलेत आणि एकामध्ये बर्नीमध्ये सगळं कडधान्य ठेवल्यानंतर जे राहतं तर ते मी हे एका बास्केटमध्ये ठेवलं आहे. तर आता बास्केटही लावून घेतले. जे साबण वगैरे कोलगेट वगैरे आहे तर त्यासाठीही वेगळं बास्केट बनवलं. तर आता डब्यामध्ये डेली यूजसाठी लागणाऱ्या वस्तू पोहे म्हणजे पोह्याचं पॅकेट फोडल्यानंतर ते तसंच न ठेवता डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. डेली लागणारे तांदूळ. आता जो खालचा स्पेस तुम्ही पाहताय तर त्याच्यामध्ये पीठ, तांदूळ या वस्तू मी ठेवलेल्या आहेत. आता हा किचन काउंटरचा माझा खालचा स्पेस आहे, तर त्याच्यामध्ये ह्या माझ्या डेली लागणाऱ्या वस्तू मी या बॉक्समध्ये ठेवलेत. तर तुम्ही पाहू शकता हे दोन्ही पूर्ण फुल झाले आणि डेली लागणाऱ्या वस्तू मी या बॉक्समध्ये ठेवलेत. तर आता माझी ही कामं झालेली आहे. तर स्वयंपाकाची तयारी. तर आजची वेगळी रेसिपी म्हणजे कलरफुल शिमला मिरची घरी आणलेत. तर त्या कलरफुल शिमला मिरचीचं खरं म्हणजे सँडविचच बनवायचं होतं, पण ते बनवणं शक्य झाले नाही. त्याच्यामुळे मी आज त्याची भाजी बनवते आणि भाजी दिसायला इटालियन लुक आहे आणि महाराष्ट्रीयन तडका या भाजीला मी दिला आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कशी भाजी बनवते. कांदा थोडा मोठा कट करून घेतला आहे आणि शिमला मिरचीही तशीच कट केले. माझ्याकडे थोडासा फ्लावर, थोडीशी बीन्स होती, तर या शिमला मिरचीच्या भाज्यांमध्ये मी टाकलेली आहे. उभा कट केलेला टोमॅटो. जशी आपण फोडणी देतो तशीच फोडणी दिली, फक्त दिसायला थोडासा लूक वेगळा दिसतोय. तर हाय फ्लेमवरती मस्त अशी फ्राय करून घ्यायची. आता मीठ टाकलंय चवीनुसार, हळद, आपले जे रेग्युलरचे मसाले आहेत तर तेच टाकलेत. जिरा पावडर, गरम मसाला, धनिया पावडर हे सर्व मसाले टाकलेत. थोडंसं तिखट कारण का हिरवी मिरची आपण घेतली फोडणीला. खोबऱ्याची चटणी असेल तर खोबऱ्याची चटणी टाकू शकता आणि जे काळं तिळाचे तिळकूट असेल तर तेही टाकू शकता, म्हणजे लूक छान येतो. आता वाफेवरती शिजवायची आहे. पाण्याचा वापर
करायचा नाही आहे. झाकण ठेवून एक वाफ दिली. तुम्ही पाहू शकता शिमला मिरची थोडीशी नरम झाली. आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. कधीही लक्षात ठेवायचं, शिमला मिरची जास्त शिजले की आपल्याला त्रास होतो, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. तर नॉर्मली कच्चे ठेवायचे. आता स्वयंपाकही झाला आहे, जेवणही झालं आहे. तुम्ही प्लेट पाहिली असेल. तर आज दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीच्या निमित्त सोसायटीमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. तर स्वयंपाक बनवण्यासाठी खाली जायचं आहे. तर कामं तर माझे सर्व आवरलेत, फक्त कपडे फोल्ड करायचे होते तर ते फोल्ड करून ठेवते. नाहीतर एकदा हे कपडे असेच राहिले की ते बेडवरती तसेच राहतात. की एक अशी रूम असते की कपडे काढले की त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, किंवा एखादी चेअर असते त्या चेअरमध्ये ठेवायचे. मग ते तसेच 1-2 दिवस तसेच राहतात. तर त्याच्यामुळे हे कपडे मी पटकन आवरून ठेवते. तरी अजून कपड्यांना प्रेस वगैरे करायची ही कामं आहेतच. आता हे मी जी प्रेसवाले कपडे आहे तर ते लावून ठेवते, म्हणजे जेव्हा टाईम भेटेल, टाईम म्हणजे संध्याकाळीच किंवा रात्री टाईम भेटल्यानंतर हे प्रेस करून ठेवायचे आहेत. तर आता बाकी सर्व माझे काम आवरलेत. आता तयार होऊन खाली जाते. तर इथे पाहू शकता सर्व महिला कामं करतायत, भाजी कटिंग करायचं काम करतायत. दत्त जयंतीनिमित्त जेवण ठेवलं आहे. पूर्ण सोसायटीमध्ये सर्वांना जेवण ठेवलेलं आहे. तर त्याचीच ही तयारी चालली आहे. तर आता एक रेसिपी मी त्यातली तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे तोंडली भात. मीही कधी खाल्लेला नाही आहे, फर्स्ट टाईम मीही खाणार आहे आणि रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर इथे पाहू शकता चुलीवरती हा तोंडली भात बनवत आहेत. तर कढईमध्ये तेजपत्ता टाकला आहे आणि हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकली. लसूण याच्यामध्ये घेतलेली नाही आहे, फक्त हिरवी मिरची आणि अद्रक. आणि आता हे शेंगदाणे टाकलेत. हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. हिंग टाकला आहे. 150 ते 200 माणसांचा स्वयंपाक इथे बनवत आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता ही धनिया पावडर टाकले. सतत हलवायचं आहे, नाहीतर खाली ह्या पातेल्याला चिकटतं. ही जिरा पावडर टाकले. आता लाल तिखट, मीही पहिल्यांदाच हा भात खाणार आहे. वास तर खूप छान सुटला आहे. आणखी मसाले पडायचे आहेत तर त्याच्या आधीच खूप छान वास सुटला आहे. हळद पावडर. आता हे सर्व मसाले मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, अगदी तेल सुटत तोपर्यंत. आणि बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे. टोमॅटोही चांगला मऊ शिजून द्यायचा आहे. आणि उभी कट केलेली तोंडली आणि मटर टाकले. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खाली पातेल्याला लागून द्यायचं नाही. इथे पाहू शकता मस्त असं मिक्स करून झाले. आणि जो तांदूळ घ्यायचा आहे तर तो भिजत ठेवलाय. 1-2 तास तो तांदूळ भिजत ठेवला. आता ते भिजत ठेवलेल्या तांदळाचं पाणी काढून या भाज्यांमध्ये टाकायचं. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि पाणी घातलंय. आता ह्याला उकळी आली की तांदूळ टाकायचा. दिसायला सुंदर दिसतो आणि मस्त अशी तर्री पण झाली. आता चांगली कडकडून अशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि मग तो तांदूळ त्यातील पाणी पूर्णपणे काढून तो तांदूळ घालायचा. आणि मेन म्हणजे चुलीवरती हा भात बनतो तर आणखी टेस्टी बनणार आहे. झाकण ठेवलंय आणि आता उकळी मस्त आली. अशी कडकडून उकळी आली की भात लगेच शिजतो, जास्त वेळ लागत नाही. आता तो तांदूळ घालायचा. ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी नक्की ट्राय करणार आहे.
भात तांदूळ घालून झाला. आता मस्त हलवायचा आणि परत एक उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं. मग भात आपला मस्त असा तयार होतो. इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि भात पण शिजायला सुरुवात झाली. फक्त एकदा दोनदा खालून हलवून घ्यायचं, म्हणजे पातेलीला भात खाली चिटकायला नाही पाहिजे. तर आता झाकण ठेवून पुढे मी तुम्हाला दाखवते. भात आपला मस्त असा तयार झाला आहे. इथे पाहू शकता. वरून हिरवी कोथिंबीर कट केलेली घालायची आणि खोवलेलं खोबरंही घालणार आहेत. तर इथे पाहू शकता खोवलेलं खोबरंही घातले. दिसायला खूप सुंदर दिसतोय. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.